नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून एक महत्त्वाची बातमी आहे. अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये अनोळखी व्यक्तीचा वावर पाहायला मिळाला. शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी या संदर्भात ट्विट केलंय. शरद पवार गटाचे उमेदवार असलेले निलेश लंके यांनी हा व्हिडिओ ट्विट करत या स्ट्रॉंग रूममध्ये अनोळखी व्यक्ती दिसत असल्याचं समोर आणलेलं आहे. त्यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतोय की एक व्यक्ती या स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. याच ठिकाणी लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन्स या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि या परिसरामध्ये एक अनोळखी व्यक्ती पाहायला मिळतोय. या संदर्भातलं ट्विट निलेश लंके यांनी केलेलं आहे. शरद पवार गटाचे उमेदवार असलेले निलेश लंके यांनी हे ट्विट केलंय. सुरक्षा यंत्रणांनो, थोडे उठा, माणूस गोदामापर्यंत आलाय. काल रात्री आमच्या नगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमानं प्रवेश केला. या इसमानं चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला. माझ्या सहकार्यानं तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी इसमाला पकडू शकतात, मग कोणतीही सूचना न देताना गेलेल्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खात आहे. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.